हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण एमपीएससी 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने उत्तर लेखनाची प्रॅक्टिस कशी करावी यावर चर्चा करतो. त्यासाठी आपण यूपीएससीचे जे काही पीवायक्यूज आहेत त्याच्या माध्यमातून समजून घेतोय की कशा प्रकारे आपली उत्तरं लिहिली गेली पाहिजेत, काय काय पर्स्पेक्टिव्ह आपल्याला उत्तरामध्ये प्रेझेंट करता आला पाहिजे आणि एकंदरीत स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, कंटेंट काय काय लिहावा, सगळं एक आपण स्ट्रक्चर बघूया. या ठिकाणी प्रश्न आहे यूपीएससीचा, रबर उत्पादक देशांच्या वितरणाचे वर्णन करा, त्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख पर्यावरणीय समस्या दर्शवा. तर हा जो प्रश्न आहे जीएस पेपर 1 मधला जिओग्राफी सेक्शनचा क्वेश्चन आहे. पिकांसंदर्भात बऱ्याचदा प्रश्न आपल्याला आढळतात, पण जर तुम्ही प्रश्नाचं स्वरूप बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी आढळतंय की प्रश्न दोन गोष्टींना कंबाईन करणारा आहे. या ठिकाणी रबर उत्पादक देश म्हणजे हा फार स्टॅटिक पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा, पण दुसरा पार्ट जर बघितला ज्यामध्ये विचारलेला आहे की ज्या प्रमुख पर्यावरणीय समस्या आहे, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आहेत, त्यावर सुद्धा आपल्याला प्रकाश टाकायचा आहे आणि हा एक डायनामिक पार्ट आहे. जनरली पर्यावरणाचा पार्ट तुम्हाला कुठेतरी पेपर 3 मध्ये रिफ्लेक्ट होताना दिसतो, पण बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न जे आहेत ते दोन विषय कंबाईन करून दिले जातील, स्टॅटिकला डायनामिकची जोड दिली जाईल आणि त्यातनं मग तुम्हाला उत्तरं लिहायची असतील. तुमच्या उत्तरामध्ये पण मग तोच एक पर्स्पेक्टिव्ह रिफ्लेक्ट झाला पाहिजे, कशा प्रकारे स्टॅटिक नॉलेज तुमच्या जवळ आहे, बट ऍट द सेम टाइम ज्या सध्याकालीन स्थिती आपल्याला जगामध्ये दिसते त्याची कुठेतरी छाप तुमच्या उत्तरामध्ये नक्कीच आढळली पाहिजे. जाऊया आता इंट्रोडक्शन कडे. काय नेमकं इंट्रोडक्शन केलं जाऊ शकतं ते समजून घेऊ. जेव्हा आपण इंट्रोडक्शनची चर्चा करतोय, आता बऱ्याचदा आपण डिफिनेशन किंवा फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन करतो, राईट. आता या ठिकाणी जर डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन करायचं झालं तर आपल्याजवळ स्कोप नाहीये, राईट. पण फॅक्ट बेस्ड जर इंट्रोडक्शन करायचं झालं तर मग त्यामध्येही खूप सारे वेगवेगळे फॅक्ट असू शकतात की जगामध्ये रबरचं उत्पादन किती होतं किंवा काय नेमक्या सध्याकालीन स्थिती रबरच्या उत्पादना संबंधित आहेत, रबरचा व्यापार काय काय असेल, असे अनेक फॅक्ट असू शकतात. पण एक बेटर वे या ठिकाणी हाच असेल की आपण डायरेक्ट रबर पिकावरच चर्चा करण्यास सुरुवात केली पाहिजे, ठीक आहे. कारण की रबर पिकासंबंधी माहिती देणं हा सुद्धा एक फॅक्ट झाला. कारण की जर तुम्ही प्रश्न बघितला, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की रबरचं पीक उत्पादन असणाऱ्या देशांची आपल्याला चर्चा करायची, वितरण आपल्याला बघायचं आहे, राईट. म्हणजे जर तुम्ही बॉडी पार्ट मध्ये कुठेतरी हे सांगणार असाल की कोणकोणत्या देशांमध्ये रबर पिकाचं उत्पादन होतं, तर निश्चितच इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही त्याचा ऍडव्हान्टेज घेऊ शकता आणि हे सांगू शकता की रबर पिकाच्या उत्पादनासाठी नेमकी परिस्थिती काय आवश्यक आहे. आणि म्हणून मी इंट्रोडक्शन मध्ये काय करीन, एक फॅक्ट लिहील. तो फॅक्ट माझा काय असेल की रबर बघा एक उष्णकटिबंधीय पीक आहे आणि या पिकाचं उत्पादन खालील परिस्थितीमध्ये खूप चांगल्या रीतीने घेतलं जाऊ शकतं. आता ही परिस्थिती, आता इंट्रोडक्शनचा पार्ट झाला, मी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. इथे मी फक्त तुम्हाला दोन मुद्दे सांगितले की काय दोन कीवर्ड्स या ठिकाणी आले पाहिजे जे मला एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे. एक तर उष्णकटिबंधीय पीक आहे, ट्रॉपिकल क्रॉप आहे, हा मुद्दा इथे आला पाहिजे. आणि ट्रॉपिकल कसं क्रॉप आहे, प्लांटेशन क्रॉप आहे, बागायती पीक आहे, क्लिअर. तर तोही मुद्दा तुमच्या उत्तरामध्ये रिफ्लेक्ट झाला पाहिजे. बाकीच्या ज्या काही कंडिशन्स आहेत की टेम्परेचर किती लागतं, पाऊस किती लागतो, माती कशी लागते, हे सगळे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी 1-2-3 लाईन मध्ये प्रेझेंट करा. एकदा तुम्ही ते इंट्रोडक्शन मध्ये प्रेझेंट केलं, लगेच तुम्ही बॉडीचा पार्ट सुरू करू शकता आणि ज्यामध्ये मग तुम्ही प्रेझेंट कराल की कशा प्रकारे रबर उत्पादक प्रदेश आपल्याला संपूर्ण जगभर आढळतात. तर रबर उत्पादक प्रदेश सांगत असताना तुम्ही पहिले तर मुद्दा मांडा की बघा रबर उत्पादक जे जे देश आपल्याला आढळतात ते प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आहेत किंवा विषुववृत्तीय प्रदेश आहे, क्लिअर. हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडा. त्यानंतर मग कोणते कोणते देश आहेत, आग्नेय आशिया असेल, दक्षिण अमेरिका असेल, त्यामध्ये ब्राझीलचा उल्लेख झाला पाहिजे. आफ्रिकामध्ये काँगो खोऱ्यामध्ये रबरचं उत्पादन होतं. तर ही सगळी स्टॅटिक माहिती आहे, ती सगळीच्या सगळी स्टॅटिक माहिती तुम्ही प्रेझेंट करा. आता याच्या पलीकडे आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला काही मुद्दे उत्पादनाच्या संदर्भात लक्षात ठेवायचे आहेत, ज्यातून तुम्ही हे रिफ्लेक्ट करताय की तुमचा अँगल किती डायनॅमिक आहे किंवा तुमचा पर्स्पेक्टिव्ह किती डायनॅमिक आहे. सो मी काय सांगणार की बघा, जगभर तर हे वितरण आहे, भारताचं वितरण मला विचारलंय का नाही, मला भारताचं वितरण या ठिकाणी विचारलेलं नाही. तरी सुद्धा जगभरातील वितरण सांगितल्यानंतर मी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी रबर पिकाचं उत्पादन होतं त्याची सुद्धा थोडक्यात चर्चा करीन, राईट. जर मी
युपीएससीचाच पेपर लिहितोय तर मी स्पेसिफिकली म्हणेल की बघा, भारतामध्ये दक्षिणेकडील जी केरळ सारखी राज्य आहे त्या भागांमध्ये आपल्याला रबर पिकाचं उत्पादन होताना दिसतं. पण जर मी एमपीएससीचा पेपर लिहितोय तर मी भारत सांगितल्यानंतर मग मी आणखी एक मुद्दा या ठिकाणी मांडील की बघा, महाराष्ट्रामध्ये कुठे, महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये कोकणचा जो दक्षिणेकडील भाग आहे त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रबर पिकाचं उत्पादन घ्यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा मुद्दा तुमचा इथे रिफ्लेक्ट झाला पाहिजे, अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही एकदा वितरण सांगितलं, जगातलं वितरण सांगितलं, ठीक आहे, मग भारतामध्ये घेऊन आला आणि एमपीएससीचा पेपर आहे म्हणून तुम्ही त्याला महाराष्ट्रामध्ये आणला. तर अशा प्रकारे तीनही अँगल तुम्ही या ठिकाणी तुमचे प्रेझेंट केलं. क्लिअर? तर हे झालं वितरण. आता वितरण सांगितल्यानंतर अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही जगाच्या नकाशावर कोणकोणत्या भागांमध्ये रबर पिकाचं उत्पादन घेतलं जातं ते सुद्धा दाखवत आहात. या पूर्ण उत्तरामध्ये नकाशा महत्वाचा असेल तर नकाशा आवर्जून ड्रॉ करा, जगाचा नकाशा घ्या आणि त्याच्यावर दाखवा की कोणकोणत्या भागांमध्ये आपल्याला रबर पिकाचं उत्पादन आढळतं. त्यानंतर जाऊया दुसऱ्या पार्टकडे. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला पर्यावरणीय समस्यांची चर्चा करायची आहे. आता रबर उत्पादन करणारे जर तुम्ही देश बघितलेत तर ते देश सतत या पर्यावरणीय समस्यांकारण चर्चेमध्ये येत असतात आणि म्हणून मग तुम्हाला हा अँगल सुद्धा या उत्तरामध्ये किंवा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. जर रबर उत्पादक देशांच्या समस्या सांगायच्या झाल्या तर रबर हे एक प्लांटेशन क्रॉप आहे, फाईन, आणि फार मोठ्या प्रमाणात त्याची लागवड जी आहे ही विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये केली जाते किंवा इक्वेटोरियल रिजन्स मध्ये केली जाते. आता ही लागवड होत असताना जे विषुववृत्तीय वर्षावने आहेत ही वर्षावन तोडून रबरची प्लांटेशन्स किंवा रबरचे मळे लावले जातात आणि एकंदरीत परिणाम मग आपल्याला कुठेतरी जंगलतोडीमध्ये दिसतो. जंगलतोड होत आहे, निश्चितच याचा परिणाम असेल कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन फार मोठ्या प्रमाणात होत आहे. राईट, म्हणजे जंगलतोड इटसेल्फ ही एक चांगली बाब नाहीये, पण ऍडिशनली जर मला मग कन्सिक्वेन्स सांगायचं झालं तर मग मी तिथे हे सुद्धा सांगेल की या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळत आहे. आणखी पुढे जाऊया. जैवविविधतेचा ऱ्हास हा एक गंभीर मुद्दा आहे, कारण की जर तुम्ही इतके दाट, अत्यंत घन असलेले विषुववृत्तीय वने तोडत आहात तर तुमचे जे काही वनांचा ऱ्हास झाला तो तर झालाच आहे, पण त्या सगळ्या भागामध्ये जी काही नेटिव्ह बायोडायव्हर्सिटी होती, ठीक आहे, स्थानिक जैवविविधता जी होती त्या स्थानिक जैवविविधतेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धोका या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. राईट, सो जैवविविधतेचा ऱ्हास हाही एक मुद्दा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा हे मळे लावले जातात, त्यांची देखरेख केली जाते, उत्पादन घेतलं जातं, त्या सगळ्या प्रक्रियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं आणि खते यांचा उपयोग होतो आणि जेव्हा कीटकनाशकं आणि खते खूप मोठ्या प्रमाणात वापरली जातात त्याचा परिणाम असेल की ही सभोवतालचे सगळे प्रदेश जे आहेत त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रदूषण होईल, मृदेचं प्रदूषण होईल आणि बऱ्याचदा हे दिसून येतं कारण की ही जे काही कीटकनाशक असतील, कीटकनाशकांची फवारणी केली जाते, मोठमोठाली प्लांटेशन्स असतात तर बऱ्याचदा विमानांच्या मदतीने सुद्धा ही फवारणी केली जाते. मग कुठेतरी ते प्रदूषण जे आहे तुमच्या हवेमध्ये सुद्धा पसरतं. तर हाही एक प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. आणखी समोर गेलो तर मृदेची अवनती होते कारण की हे मोनोकल्चर आहे, एकल पीक पद्धती आहे. सातत्याने तुम्ही एकच पीक घेता, पण मुद्दा काय आहे की त्या भागात ऑलरेडी जी पिकं होती किंवा जी काही वनस्पती होती ती कशी आहे, एकदम डायव्हर्स होती. ती सगळी डायव्हर्स किंवा विविधतेने नटलेली वनस्पती तुम्ही समूळ नष्ट केली आणि त्या ठिकाणी एकल पीक पद्धती जी राबवली जाते त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मृदेची अवनती किंवा डिग्रेडेशन होताना आपल्याला आढळतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा, हे जे काही कीटकनाशके आणि फर्टिलायझर्स वापरली जात आहेत त्यामुळे सुद्धा मृदेची अवनती होते. जंगलांना तुम्ही तोडलंय, मृदेची धूप वाढली कारण की पहिले डेन्स फॉरेस्ट होतं, आता त्याऐवजी तुमचे रबरचे मळे आहेत ते तितके डेन्स नाहीये आणि म्हणून मग फार मोठ्या प्रमाणात, कारण की हे वर्षावन आहेत, पाऊस खूप पडतो आणि मृदेला किंवा मातीला पकडून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी पाळमुळं असणे अत्यंत गरजेचे आहे, जे अवेलेबल नाहीये आणि म्हणून मग मृदेची धूप सुद्धा, म्हणजे मृदेची अवनती तर होतेच आहे, मी एक खूप ब्रॉडर टर्म वापरली, ठीक आहे, सॉइल डिग्रेडेशन होते, पण सॉइल डिग्रेडेशन मध्ये काय होते, मृदेची गुणवत्ता खालावते, मृदेची धूप सुद्धा होते. राईट, भूजल पातळी सुद्धा खालावत जाते. जे काही मळे आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याचा बऱ्याचदा वापर केला जातो
तुम्ही जंगलं तोडली, कदाचित पर्जन्यामध्ये कमतरता येईल, किंवा आता वनस्पती नाहीये तर पाणी त्या ठिकाणी धरून राहणार नाही, आणि म्हणून मग पाण्याची समस्या या ठिकाणी लॉंग टर्म मध्ये आपल्याला डेव्हलप होताना दिसते. रबर उत्पादन प्रक्रियेतून होणारे जे प्रदूषण आहे ते सुद्धा अत्यंत गंभीर आहे. खूप सारे केमिकल प्रोसेसेस रबर उत्पादनामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे रबर तुम्ही बघितला तर एक स्त्राव असतो झाडामधनं तो लॅटेक्स ज्याला आपण म्हणतो तो कलेक्ट केला जातो आणि त्याच्यावर प्रक्रिया करून रबरची निर्मिती होते. फाईन. सो त्या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. तो मुद्दा सुद्धा इथे अधोरेखित करणे अत्यंत गरजेचे आहे. आता एवढे मुद्दे लिहिल्यानंतर एक चांगला अप्रोच असेल की तुम्ही एक केस स्टडी सुद्धा द्या. ठीक आहे. करंट अफेअर्सचं जर तुम्ही चांगल्याने प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला कुठे ना कुठे एक केस स्टडीज दिसतील की ज्यामध्ये चर्चा केलेली आहे की बघा मलेशियामध्ये किंवा ब्राझीलमध्ये कशा प्रकारे पर्यावरणाची अवनती मागच्या काही वर्षांमध्ये घडून आलेली आहे, ज्याचं कारण म्हणजे रबर उत्पादन किंवा रबरचे मळे असतील. ठीक आहे. या केस स्टडीच्या डिटेल्स तुम्ही द्याल की कशा प्रकारे काय काय समस्या मलेशिया किंवा मी या ठिकाणी दोन प्रमुख जे काही चर्चेत असणारे मुद्दे आहेत ते दिले. तुमच्याजवळ दुसरं कुठलं एक्झाम्पल किंवा केस स्टडी असेल ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करा. क्लिअर. सो या ठिकाणी आपण बघितलं बॉडीचा दुसरा पार्ट कशा प्रकारे आपण लिहू शकतो, नकाशा काय करायचा आहे ते इथे आपण सांगू शकतो. आता कन्क्लूड करताना दोन प्रकारे कन्क्लूड करू शकता. एक वे फॉरवर्ड द्या की कशा प्रकारे ही जी समस्या आहे ही समस्या सोडवली जाऊ शकते, किंवा डायरेक्टली मग कन्क्लुजन मध्येच वे फॉरवर्ड टाईपनी कन्क्लुजन द्या. पण या ठिकाणी ही समस्या सोडवायसाठी काही मुद्दे मांडणं अत्यंत आवश्यक आहे. आयदर वे फॉरवर्डच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते मुद्दे मांडा की समस्या कशी सोडवली जाऊ शकते, किंवा कन्क्लुजन मध्ये समस्या सोडवणारा एक वे फॉरवर्ड टाईप कन्क्लुजन जे आहे ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. मी इतर पदार्थांचा म्हणजे रबर सोडून इतर पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो किंवा शाश्वत शेती केली जाऊ शकते, अशा प्रकारचे अत्यंत पॉझिटिव्ह आणि फ्युचरिस्टिक जे काही निष्कर्ष असू शकतात, कन्क्लुजन्स असू शकतात, तो लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. राईट. सो हा होता आणखी एक प्रश्न भूगोल विषयातला ज्यामध्ये आपण समजून घेतलं की उत्तर कसं लिहिलं पाहिजे. यानंतर पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून. थँक्यू एव्हरीवन.